नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश सलगर, सहाय्यक शिक्षक, कुलाबा मनपा माध्यमिक शाळा. आजच्या या ऑनलाईन तासिकेत मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाने कोरोनाच्या या महामारीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑनलाईन तासिकेचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे आपणास या ऑनलाईन तासिकांचा फायदाही होताना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील सर्वात महत्त्वाचा असा घटक पाहणार आहोत. तो म्हणजे विरामचिन्हे. भाषा अभ्यासामधील हा सर्वात महत्त्वाचा असा घटक मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी आणि 10वी साठी भाषा अभ्यास हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्वात जास्त मार्क देणारा हा घटक आहे. इयत्ता 10वी मध्ये 10वीचा जर विचार केला, 10वीचा बेस पकडून आपण चालू लागलो तर 10वी साठी हा 16 मार्काचा घटक आहे भाषा अभ्यास. त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्यप्रकार, वाक्य रूपांतर, वाक्यप्रचार, शब्दसंपत्ती, त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, लेखन नियम आणि विरामचिन्हे असा 8-8 मार्काचा 2 भागामध्ये हा भाषा अभ्यास त्याची वाटणी केलेली आहे किंवा तो डिव्हाइड झालेला आहे. म्हणून आजच्या या तासिकेमध्ये आपण विरामचिन्हे हा सर्वात महत्त्वाचा असा घटक पाहणार आहोत. कारण आपण भाषा शिकत असताना आपणाला शिक्षक शाळेत शिकवत असताना प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह, अपसरण चिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम अशा प्रकारचे काही शब्द सांगत असतात. काही वेळा ते आपल्याला लक्षात येत नाही. ते चिन्ह कुठं वापरायचं. त्यामुळे आज आपणाला सर्वात प्रथम हे जे व्याकरण आहे, हे व्याकरण आपल्या भाषेला समृद्ध करण्याचं काम कसं करतं? व्याकरणामुळे भाषा शुद्ध कशी होते? भाषेमध्ये गोडवा कसा तयार होतो? आणि तो गोडवा तयार होण्यासाठी किंवा भाषा शुद्ध होण्यासाठी, भाषा समृद्ध होण्यासाठी आपणाला कोणकोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरायची असतात, याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये आपणास जास्तीत जास्त पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, त्याच्यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, जिसे हम इंग्लिश में सिंगल इन्वर्टेड कॉमा और डबल इन्वर्टेड कॉमा कहते हैं. इसकी ज्यादा हम लोगों को पढ़ाई करना है, क्योंकि वही ज्यादा मात्रा में हम लोगों को एक तो पहचानने के लिए पूछते हैं, नहीं तो उसका नाम दे देते हैं और वो चिन्ह आप लोगों को लिखने के लिए बता देते हैं. तो विराम चिन्ह हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण है. 2 मार्क के लिए 2-2 मार्क के लिए, 4 मार्क के लिए या 2 मार्क के लिए वो क्वेश्चन आपको पूछा जाता है पेपर में. तो देखिए बच्चों, आज हम लोग विराम चिन्ह के बारे में जानकारी लेते हैं. विराम चिन्ह किसको कहते हैं? विराम चिन्ह कशाला म्हणतात? बघा,
बोलताना आपण आवाजात चढ उतार करून बोलतो, अपने भाव व्यक्त करतो। अभी देखो मैं बोल रहा हूँ, बोलते बोलते मैं कई जगह पर रुकता हूँ, कई जगह पर उतार चढ़ाव लेता हूँ। जहाँ पे हम लोगों को जोर से बोलना है वहाँ पे जोर से बोलते हैं, जहाँ से हम लोगों को सब यानी खालच्या आवाजामध्ये बोलायचं आहे, तेव्हा आपण खालच्या आवाजामध्ये बोलतो। म्हणजेच बोलताना आपल्या आवाजामध्ये उतार आणि चढाव असायला चढ आणि उतार असायला पाहिजे. नाहीतर आपण एकदा सुरू केलं की ते शेवटपर्यंत चालू ठेवणं, हे बरोबर नाही. म्हणजे विरामचिन्हाचा वापर करून आपणाला भाषा समृद्ध करता येते. म्हणजे आपले जे भाव आहेत, ते भाव व्यक्त करण्याचं हे एक काय आहे, साधन आहे विरामचिन्ह. म्हणजे बोलताना आपण आवाजामध्ये चढ-उतार करून बोलतो. म्हणजे आपले भाव व्यक्त करतो. आता बघा विरामचिन्ह. बोलण्यातील तोच नेमका भाव लेखनामध्ये यावा आणि वाचकाला तो आशय सहजपणे समजावा, म्हणून लेखनात अपन विराम चिन्हांचा उपयोग करतो। ये विराम चिन्हों का उपयोग क्यों करते हैं भाषा में? क्योंकि हम जो बोलते हैं, हमारे बोलने का जो भाव है, वो हमारी लेखन शैली में आना चाहिए, लिखाण में आना चाहिए। आपल्या लेखनामध्ये यायला पाहिजे आणि ते वाचताना त्याचा आशय व्यवस्थितपणे वाचणाऱ्याला समजला पाहिजे। जैसे की अपने आपले भाव आहेत, राग आहे, आनंद आहे, हं, खुशी आहे, अशा प्रकारचे आपले भाव आहेत. ते भाव आपल्या बोलण्यातून दिसायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर केला जातो. आशय सहजपणे समजावा म्हणून लेखनामध्ये आपण विरामचिन्हांचा उपयोग करतो. आता विराम म्हणजे काय? विरामचिन्ह, चिन्ह तर आपल्याला माहिती आहे. हं. तर विराम म्हणजे थांबणे, रुकना. विराम, रेस्ट घेना, रुकना. जिसको हम लोग विराम बोलते, विराम. वाणीला विराम दे. म्हणजे तुझं बोलणं थांबव. तुझ्या वाणीला विराम दे. म्हणजे तुझं बोलणं जरा थांबव. आता विराम म्हणजे काय? थांबणे. म्हणजे बोलून झाल्यानंतर थांबणे. ठराविक ठिकाणी थांबणे. त्याला विराम म्हणतात. आणि तो विराम घेण्यासाठी ज्या चिन्हाचा वापर केला जातो, त्याला आपण विरामचिन्ह म्हणतो. म्हणजे वाक्य पूर्ण संपल्यानंतर आपण फुल स्टॉप देतो. एखादा उद्गार आपला भाव दर्शवण्यासाठी वापरलेला असतो. उदाहरण शाब्बास, अरेच्चा, ऐक गं, असे ज्यावेळेस आपण शब्द वापरतो, तेव्हा उद्गार चिन्हाचा वापर करतो. इसको आप विस्मयादिबोधक चिन्ह बोलते हैं, एक्सक्लेमेटरी। तो ये जो अलग-अलग प्रकार के विराम हैं, वो विराम चिन्ह हम लोगों को ये भाषा में दिखाना है, तभी हमारी भाषा समृद्ध होती है। मराठी भाषेमध्ये आपणाला आता 9वी मध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह इत्यादी महत्त्वाच्या चिन्हांचाच अभ्यास करायचा आहे. तरी पण आज आपण 9 ते 10 विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत. तर चला काय-काय कोणकोणती विरामचिन्ह आहेत, कशी कुठे वापरायची बघा. विरामचिन्ह कशाला म्हणतात बघा. आपण बोलताना मध्ये-मध्ये थांबतो, यानी बीच-बीच में हम लोग रुकते हैं. बोलते समय हम लोग बीच-बीच में रुकते हैं. हमारे आपली जी भाषा आहे किंवा बोलताना आपण चढ आणि उतार आपल्या बोलण्यामध्ये करतो. वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबले पाहिजे, हे समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात, त्यांना विरामचिन्ह असं म्हणतात. बघा, आपणाला बोलताना कुठं थांबलं पाहिजे? ते वाक्य कुठं संपतं? यानी वो वाक्य कहाँ पे खत्म होता है? वाक्य में प्रश्न कहाँ पे है? उद्गार कहाँ पे है या कौन-सा उद्गार है? वाक्य में कहाँ-कहाँ पे रुकना चाहिए? यह समझने के लिए हम लोगों को विराम चिन्हों का उपयोग करना पड़ता है। तो भाषा विषय में कौन-सी भी भाषा हो, अंग्रेजी हो, मराठी हो, हिंदी हो, संस्कृत हो, जो भी भाषा हो, वो भाषा में विराम चिन्हों को बहुत महत्व है। व्याकरणिक दृष्टया वाक्य शुद्ध करने के लिए या भाषा शुद्ध करने के लिए अपनी बोली भाषा है उसको शुद्ध करने के लिए विराम चिन्हों का उपयोग करना
बहुत ही महत्वपूर्ण है। अभी देखेंगे, पहले एक मैंने पैसेज आपको दिया है जिसमें आप लोगों को कहाँ पे भी फुल स्टॉप नहीं दिखाई देगा, कहाँ पे भी स्वल्पविराम नहीं दिखाई देगा, कहाँ पे भी अल्पविराम दिखाई नहीं देगा, कहाँ पे भी प्रश्न चिन्ह नहीं दिखाई देगा। हं? ऐसा एक पॅसेज मैंने आपके सामने रखा आहे. एक उतारा तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. तुम्ही त्याचं व्यवस्थितपणे निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल, की त्या उतार्यामध्ये तुम्हाला कुठंही विरामचिन्ह दिसत नाहीत. कोणतंही विरामचिन्ह दिसत नाहीत. पण प्रत्यक्षात आपण जर विचार केला, तर या उतार्यामध्ये खूप सारी विरामचिन्ह आपल्याला टाकावे लागतील. तरच तो उतारा किंवा ती भाषा किंवा ते वाक्य शुद्ध होईल व्याकरणिकदृष्ट्या. मग आता आपण वाचूया. हे वाचताना आपण कुठं थांबतोय का बघा? आवडले का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयंत म्हणाला. वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले आहे का? तुला ठाऊक रामायणाचा लेखक हा अडाणी कोळी होता. पुढे तो मोठा ऋषी झाला, कोळी होता. जयंताने मध्येच विचारले. तो वडील पुढे सांगू लागले, फार वर्षापूर्वीची गोष्ट. क्या है उसको अर्थ है क्या? आपको क्या समझ में आ रहा है क्या? यह पैसेज में क्या दिया है? कहाँ पे रुकना है? कहाँ पे प्रश्न चिन्ह है? कहाँ पे अल्प विराम है, स्वल्प विराम है? उद्गार चिन्ह है, संयोग चिन्ह है, अपसरण चिन्ह है, काकपद है। क्या आपको समझ में आ रहा है? कुछ नहीं आ रहा है। यानी मैंने जैसा चालू किया, एंड तक ऐसे ही गाड़ी जैसे ही स्टार्ट की, तो एंड तक मैंने रुका नहीं. त्याने मी गाडी स्टार्ट केली, शेवटपर्यंत थांबवलीच नाही. त्याला अर्थ आहे का? नाही. तर उतारा वाचत असताना आपल्याला कुठं थांबायचं आहे, हे जेव्हा समजतं आणि त्याच ठिकाणी आपल्याला या विरामचिन्हाचा उपयोग केला पाहिजे. आता बघा तोच उतारा, पाठीमागे दिलेला उतारा मी पुढे देतोय. हा उतारा बघा, हा शुद्ध उतारा आहे. म्हणजे व्याकरणिकदृष्ट्या किंवा भाषेच्या दृष्टिकोनातून हा उतारा किंवा यातील जी वाक्ये दिलेली आहेत, ती अतिशय शुद्ध आहेत. म्हणजे भाषेला भाषेमध्ये विरामचिन्हांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मी तुम्हाला सांगितलं बघा, पूर्णविराम, अर्धविराम. हं. आता पहिलं बघा, उतारा वाचताना आता डबल अवतरण चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे बघा. आवडले का तुला हे पुस्तक? आवडले का? का के ऊपर हम लोग जोर देते हैं, तो प्रश्न है यहाँ पे, आवडले का तुला हे पुस्तक? और यह प्रश्न को हम लोग डबल अवतरण चिन्ह यानी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ठेवलेलं आहे. हो, हो के बाद क्या है? उद्गारवाचक चिन्ह आहे. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. बघा, तुम्हाला स्वल्पविराम सुद्धा या ठिकाणी दिसून येतो आणि उद्गारवाचक सॉरी अवतरण चिन्ह पूर्ण केलेलं सुद्धा दिसून येतं. जयंत म्हणाला के बाद फुल स्टॉप आहे, पूर्णविराम आहे. वडील म्हणाले, स्वल्पविराम. डबल अवतरण चिन्हामध्ये रामायण कोणी लिहिले आहे? स्वल्पविराम आहे. आहे का तुला ठाऊक? तुला ठाऊक आहे का? प्रश्नचिन्ह आलेलं आहे. रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता, फुल स्टॉप आहे. तो पुढे मोठा ऋषी झाला, पूर्णविराम आलेला आहे. कोळी होता, डबल अवतरण चिन्हामध्ये घेतलेलं आहे बघा आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. जयंताने मध्येच विचारले, पूर्णविराम दिलेला आहे. त्यानंतर हो, हो के बाद आपल्याला उद्गारवाचक चिन्ह आहे. वडील सांगू लागले, फार वर्षापूर्वीची गोष्ट. हं. तर बघा, हे अतिशय महत्त्वाचा अ, अ, आपल्याला भाग आहे, की विरामचिन्हे आपल्याला कोणत्या पद्धतीनं. त्याच्यानंतर बघा, शेवटी तुम्हाला लोपचिन्ह लावलेलं आहे. लोपचिन्ह म्हणजे पूर्णविरामच आहे, परंतु जास्त प्रमाणामध्ये त्याच्यापुढे आपण काहीतरी बोलणार आहोत आणखी. म्हणून ते लोपचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे 4 टिंब किंवा 4-5 टिंब देतात लोपचिन्ह म्हणजे. तर तुम्हाला माहिती आहे, की आपण म पुस्तकामध्ये मी पंतप्रधान असतो तर, हं, मी मुख्यमंत्री झालो तर के आगे लोप चिन्ह लगाते हैं. हाँ? तो आप लोगों को यहाँ पे लोप चिन्ह भी दिखाने का काम यहाँ पे किया है. तो देखो, यहाँ पे आप लोगों को अलग-अलग प्रकार के चिन्ह दिखाई दे रहे हैं. इसलिए उनको जहाँ पे रुकते हैं उसको विराम बोलते हैं. तो इसलिए हम लोगों को विराम चिन्ह का भाषा में बहुत बड़ा महत्व है. यह हम लोगों को जानना ज़रूरी है.
तो हम लोग आगे देखते हैं। देखो, आप लोगों को कौन कौन से विराम चिन्हों का पढ़ाई करना है और पेपर में कैसे उसके क्वेश्चन आते हैं। आप लोगों को पेपर में देखिए विराम चिन्ह के नाम देते हैं और विराम चिन्ह आपको लिखने के लिए बताएंगे, विराम चिन्ह देने के लिए, चिन्ह निकालने के लिए बोलेंगे। नहीं है तो आप लोगों को विराम चिन्ह देंगे और वो पहचानने के लिए बोलेंगे, या आप लोगों को जोड़ियां लगाने के लिए देंगे। एक बाजू में विराम चिन्ह का नाम और एक बाजू में आप लोगों को विराम चिन्ह देंगे और सही विराम चिन्हों के साथ जोड़ी लगाने के लिए आपको दे सकते हैं। तो देखिए हम लोग देखते हैं कि विराम चिन्ह कौन-कौन से। अभी हम लोगों को द्वितीय भाषा में ज्यादा क्लिष्ट पढ़ाई नाही करना आहे. आपणाला द्वितीय भाषा मराठीमध्ये जास्त क्लिष्ट आपणाला अभ्यास करायचा नाही. म्हणून आपल्याला काय दिलेलं आहे? 9 विरामचिन्हांचा अभ्यास करायला 9 म्हणजे 9 विरामचिन्हांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे पूर्णविराम, दुसरा आहे अर्धविराम, त्यानंतर स्वल्पविराम, त्यानंतर अपूर्णविराम, त्यानंतर प्रश्नचिन्ह, त्यानंतर उद्गार चिन्ह, त्यानंतर आहे अवतरण चिन्ह. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक सिंगल अवतरण चिन्ह म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. एक संयोग चिन्ह और अपसरण चिन्ह, या इसमें फर्क क्या है? संयोग चिन्ह भी डॉट ही है और अपसरण चिन्ह भी डॉट ही है, लेकिन उसमें फर्क है। संयोग चिन्ह छोटा डॉट होता है और अपसरण चिन्ह जो होता है जो जिसको हम लोग अ, जो का इसमें भाषा में हम लोग थोड़ा-सा मोठा डॉट आहे. हं. तर आपल्याला 9 विरामचिन्हांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम. अभी यहाँ पे जम्बलिंग हो जाएंगे अर्धविराम और अपूर्ण विराम में, फर्क है देखो। हाँ? अपूर्ण विराम में आप लोगों को 2 डॉट दिए हैं और अर्धविराम जो है स्वल्प विराम है, उसके ऊपर 1 डॉट है, इसलिए उसको अर्धविराम बोलते हैं और ये स्वल्प विराम है, जिसको कॉमा बोलते हैं। उसके बाद प्रश्न चिन्ह है। उसके बाद उद्गार चिन्ह है। उद्गार चिन्ह आप लोगों को मालूम है, विस्मयादि बोधक चिन्ह बोलते हैं उसको हिंदी में। अवतरण चिन्ह यानी जिसको हम लोग अंग्रेजी में डबल इन्वर्टेड कॉमा और सिंगल इन्वर्टेड कॉमा बोलते हैं, यानी डबल अवतरण चिन्ह किंवा एकेरी अवतरण चिन्ह किंवा दुहेरी अवतरण चिन्ह मराठीमध्ये म्हणतात. संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह हे कसं वापरायचं, कुठं वापरायचं हे तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. यापैकी बघा सर्वात महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला कोणती जास्त प्रमाणामध्ये कशावरती जास्त भार दिलेला आहे, कोणती विरामचिन्ह जास्त प्रमाणात विचारली जाऊ शकतात. त्यामध्ये पूर्णविराम आहे, स्वल्पविराम आहे, प्रश्नचिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे आणि अवतरण चिन्ह आहे. बघा, तुम्हाला पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह आणि अवतरण चिन्ह या 5च कृती जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. अपसरण चिन्ह नाही, संयोग चिन्ह नाही, हे जास्त प्रमाणात तुम्हाला विचारलं जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण 9च्या 9 विरामचिन्हाचा अभ्यास करणार आहोत. पण फोकस कशावरती करणार आहोत? विरामचिन्ह, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह आणि अवतरण चिन्ह याच्यावरती आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहोत. चला तर मग पहिलं विरामचिन्ह कोणतं आहे ते पाहूया आपण. पूर्ण विराम. सभी लोगों को मालूम है, अंग्रेजी में इसको फुल स्टॉप बोलते हैं. यानी वाक्य पूरा होने के बाद हम लोग जो वाक्य लिखते हैं, जे वाक्य आपण लिहितो ते पूर्ण वाक्य असतं व्याकरणिक दृष्ट्या. त्याच्यामध्ये तुम्हाला एस ओ व्ही बोलते, सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब. ते पूर्ण आलेलं असतं तेव्हा पूर्णविराम दिलेला असतो. वाक्य पूर्ण झाले हे समझण्यासाठी पूर्णविराम वापरतात. यानी कौन सा भी वाक्य पूरा हो गया है ये समझने के लिए हम लोगों को पूर्ण विराम का चिन्ह लगाना पड़ता है. बघा, वाक्य पूर्ण झालेलं आहे हे समजण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह लावलेलं असतं. बघा, मी दररोज शाळेत जातो, रमेश आंबा खातो, मी गावाला गेलो होतो, गुलाबाचे फूल सुंदर आहे. कौन से भी काल में हो, भविष्य काल में हो
भूतकाल में हो, वर्तमान काल में हो। व्याकरणिक दृष्टया वो वाक्य शुद्ध होना चाहिए और जहाँ पे हम लोगों को वाक्य पूरा हो गया है, ऐसा समझ में आता है, तभी वो पूर्ण विराम का चिन्ह लगाते। चिन्ह कैसा है देखो, भरियु गोल है, भरियु डॉट है देखो, भरियु भरा हुआ। कुछ बच्चे क्या करते हैं, वो वर्तुळ जैसा गोल करते हैं, यानी आतमधून पोकळ गोल हा पूर्णविराम होऊ शकत नाही. तो भरीव टिंब आहे. भरलेला, जसं आपण टिचकी मारल्यासारखं. थोडक्यात आपण टिचकी मारतो त्या पद्धतीने तो भरीव गोल आहे. गोल म्हणण्यापेक्षा तो डॉट आहे. वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी पूर्णविरामाचा वापर करतात किंवा उपयोग करतात. बघा, एक उदाहरण मी इथं दिलेलं आहे. मी दररोज शाळेत जातो. शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. आता बघा पुढं मी काय वाक्य दिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही मी पूर्णविराम दिलेला नाही. मग ते व्याकरणिकदृष्ट्या बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. बघा, मी शाळेला जाते. सॉरी, मीना शाळेला जाते. आता मीना शाळेला जाते वाक्य पूर्ण झालेलं आहे. हं? मीना शाळेला जाते. हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. म्हणजे या वाक्यामध्ये जाते नंतर पूर्णविराम यायला पाहिजे. हं? आपणाला समझण्यासाठी वेगळ्या पद्धतीने वाक्य दिलेलं आहे. आपको समझने के लिए मैंने ये 3 वाक्य दिए देखो. मीना शाळेला जाते. मग आता मीना शाळेला जाते, तिथं पूर्णविराम वाक्य तर पूर्ण झालेलं आहे, पण पूर्णविराम दिलेला नाही. म्हणजे वाक्य बरोबर आहे का? नाही. तर आपल्याला काय करायला पाहिजे? व्याकरणिकदृष्ट्या हे वाक्य शुद्ध करण्यासाठी मीना शाळेला जाते नंतर भरीव टिंब द्यायला पाहिजे. म्हणजे हे वाक्य व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध आहे. नदीला खूप पाणी आहे. हं. हे सुद्धा वाक्य पूर्ण आहे. परंतु इथे मी दाखवताना तुम्हाला पूर्णविराम दिलेला आहे का? नाही. मग आपणाला हे वाक्य शुद्ध करण्यासाठी शेवटी पूर्णविराम देणं गरजेचं आहे. नदीला खूप पाणी आहे. आहे नंतर भरीव गोल किंवा टिंब द्यायची आहे. म्हणजे पूर्णविराम द्यायचा आहे. मी दररोज अभ्यास करतो. दररोज अभ्यास करतो नंतर तुम्हाला काय करायचं आहे? पूर्णविराम द्यायचा आहे. आता बघा अर्धविराम. अर्धविराम कशाला म्हणतात? आता 2 छोटी वाक्ये उभयानवी अव्ययाने, अव्ययानवी अव्यय म्हणजे पण, कारण, व, आणि ही उभयानवी अव्यय आहेत. त्याच्या अगोदर हे चिन्ह लावलं जातं वाक्यामध्ये. 2 छोटी-छोटी वाक्य जोडण्यासाठी या अर्धविरामचा उपयोग केला जातो. बघा, 2 छोटी वाक्ये उभयानवी अव्ययाने जोडतात, तेव्हा ते चिन्ह वापरतात. बघा, उदाहरण दिलंय आपल्याला. गड आला आणि तुम्हाला अर्धविराम दिलेला आहे. अर्धविराम कशा प्रकारचा असतो म्हणून सांगितलं? एक पूर्णविराम आणि एक स्वल्पविराम. म्हणजे एक थोडक्यात एक डॉट असल्यासारखं आहे, उभी डॉट असल्यासारखं. जिसको हम कॉमा बोलते हैं. बघा, गड आला पण सिंह गेला. बघा, स्वल्पविराम आणि अर्धविराममध्ये फरक आहे. स्वल्पविराममध्ये फक्त हे आहे, एक आपणाला जसं अवतरण चिन्ह देतो त्या पद्धतीचा एक डॉट असतो. तर या ठिकाणी आपल्याला अर्धविराम समजून घ्यायचा आहे. 2 छोटी वाक्य जोडताना त्याचा उपयोग केला जातो. 2 छोटी वाक्य उभयानवी अव्ययाने जोडतात, तेव्हा हे चिन्ह वापरतात. कभी भी देखो, मी गावाला जाणार होतो, पण मला अडचण आली. पण शब्द आलाय, जे उभयानवी अव्यय. तर त्या उभयानवी अव्ययाच्या अगोदर हा अर्धविराम दिला जातो आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. गड आला, अर्धविराम, पण सिंह गेला. गड आला, पण सिंह गेला. म्हणजे गड आला एक छोटं वाक्य आहे आणि त्याच्यानंतर पण हा उभयानवी अव्यय आले आणि सिंह गेला. म्हणजे पणच्या अगोदर आपण अर्धविराम लावलेलं आहे. आता वाक्य बघा, मी इथं दिलेले आहेत बघा. काही उदाहरण आपणाला न अर्धविराम लावता दिलेले आहेत. मी शाळेला आलो नाही कारण, कारण इथं उभयानवी अव्यय बघा. मी आजारी होतो. उभयानवी अव्यय म्हणजे 2 वाक्याला जोडणारा एक दुवा असतो. बघा, मी शाळेला आलो नाही कारण मी आजारी होतो. आता या वाक्यामध्ये कुठं हे अर्धविराम लावायला पाहिजे? अर्धविरामाचं चिन्ह यायला पाहिजे. बघा, मी शाळेला आलो नाही. नाही या ठिकाणी आपल्याला अर्धविरामचं चिन्ह लावायला पाहिजे आणि पूर्णविराम शेवटी. मी आजारी होतो नंतर पूर्णविरामचं चिन्ह
मी शाळेला आलो नाही कारण मी आजारी होतो. म्हणजे मी शाळेला आलो नाही तर अर्धविराम, कारण मी आजारी होतो, होतो नंतर पूर्णविराम. याच्यामध्ये 2 वाक्य आहेत. मी शाळेला आलो नाही. कारण काय होतं? मी आजारी होतो म्हणजे मी बीमार था इसलिए मैं नहीं आया. हं? तो कारण के पहिले अर्धविराम लगाना है और लास्ट में पूर्णविराम. राम खूप खोडकर आहे, पण इथं बघा, पणच्या अगोदर अर्धविराम, तरीही तो हुशार आहे. त्याने राम खोडकर आहे, हे एक वाक्य आहे आणि तरीही तो हुशार आहे. पण तरीही तो हुशार आहे, हे दुसरं वाक्य आहे. म्हणजे 2 छोटी-छोटी वाक्य जोडण्यासाठी अर्धविरामचा उपयोग केला जातो. राम खोडकर आहे, अर्धविराम, पण तरीही तो हुशार आहे, पूर्णविराम. गड आला पण सिंह गेला. मी सुरुवातीला तुम्हाला ते वाक्य सांगितलेलं होतं. गड आला एक वाक्य, सिंह गेला दुसरं. वाक्य कशाला म्हणतात? एकापेक्षा जास्त शब्द ज्या त्याच्यामध्ये आले अर्थपूर्ण शब्द आलेले असतात त्याला वाक्य म्हणतो. हं. बघा, गड आला अर्धविराम, पण सिंह गेला इथं पूर्णविराम द्यायचा. समजलं? त्याच्यानंतर बघा अपूर्णविराम. हे अतिशय महत्वाचं आहे बघा. अपूर्णविराम आणि पूर्णविराम. अपूर्णविराम, पूर्णविराम म्हणजे एकच डॉट आहे. अपूर्णविराम म्हणजे 2 डॉट आहेत. बघा हे समजून घेऊया आपण. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. काहीतरी तपशील द्यायचा असतो. म्हणजे पुढे काहीतरी तुम्हाला करायचं आहे. हे ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं, त्या ठिकाणी अपूर्ण विरामचा उपयोग केला जातो. बघा उदाहरण 1, पुढील उदाहरणे सोडवा. सोडवा नंतर अपूर्ण. पुढे काहीतरी आणखी सांगायचं आहे. हं? म्हणून तिथं काय केलेलं आहे तुम्हाला अपूर्ण विराम हे चिन्ह दाखवलेलं आहे. आता इथं बघा अ, उदाहरण इथं सांगितलेले आहेत बघा. भारतामध्ये मुख्यतः मुख्यतः के बाद आप लोगों को पूर्ण विराम दिखाई देता है देखो. हुँ, स्वतः ऐसा लिखने के बाद भी अपूर्ण विराम का चिन्ह आता है. 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर काहीतरी सांगायचं आहे. हे जेव्हा वाक्यामध्ये दाखवायचं असतं, तेव्हा अपूर्ण विरामाचा उपयोग केला जातो. त्या गावाला जाण्यासाठी 3 प्रकारची वाहने उपलब्ध आहेत. आहेतच्या ठिकाणी मी अपूर्ण विराम दिलेला आहे. कोणती साधनं आहेत? काहीतरी सांगायचं आहे त्याच्यापुढे. कोणती वाहनं उपलब्ध आहेत? तर तुम्हाला सांगितलंय बस, रेल्वे, विमान. पहिल्यामध्ये तुम्हाला ऋतूच्या बाबतीत माहिती दिलेली आहे. म्हणजे 3 ऋतू आहेत. कोणकोणते? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे स्वल्पविराम दिलेला दिसतो तुम्हाला. त्याच्यानंतर वाहतुकीची साधनं आहेत म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे वाक्य तुम्हाला वाक्यामध्ये काहीतरी सांगायचं आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी अर्धविराम दिलेला दिसून येतो. हं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्वल्पविराम. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात. हाक मारून काही सांगताना नावापुढे, संबोधनापुढे वापरतात. बघा, एकाच जातीचे शब्द लागोपाठ यानी जैसे एक ही जाति के शब्द अ, लगातार आते हैं तो स्वल्प विराम का उपयोग करते हैं. हं? किंवा हाक मारून काही सांगताना अ, नावापुढे या संबोधनापुढे वापरतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव घेणार आहोत आणि त्याला काहीतरी सांगणार आहोत. एखाद व्यक्ती का नाम लेना है और उसको कुछ तो बताना है. जैसे की रमेश, तू इकडे ये. हं? रमेश तू इकडे ये. आता रमेश म्हटल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. म्हणजे स्वल्पविराम द्यायचा आहे आणि त्याला आपण हाक मारणार आहोत. तू इकडे ये. तर रमेश नंतर आपल्याला काय करायचं आहे? स्वल्पविराम द्यायचा आहे. म्हणजे हाक मारना यानी बुलाना. उनको आवाज़ देकर बुलाना है. तो आप लोगों को जिसको आवाज़ दे रहे हैं, वो व्यक्ती के नाम के बाद स्वल्पविराम देना है. बघा इथं एकाच जातीचे शब्द म्हणजे काय? नद्यांची नावं असतील, प्राण्यांची नावं असतील किंवा अ, अ, मुलांची नावं असतील, मुलींची नावं असतील, वेगवेगळ्या प्रकारची नावं पक्ष्यांची नावं असतील, प्राण्यांची नावं असतील. हं, तर प्राण्यांची नावं लिहिताना आपणाला एक प्राण्याचं नाव झालं की स्वल्पविराम, दुसऱ्या प्राण्याचं नाव झालं की स्वल्पविराम. अशा पद्धतीने आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागतो. म्हणजे एकाच जातीचे शब्द लागोपाठ आणि एक के बाद एक के बाद एक किसी प्राणी का नाम हो, पंछी का नाम हो आता है, तो हम लोगों को स्वल्पविराम देना पड़ता है. उदाहरण दिया देखो, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. वाक्य पूर्ण आहे, शेवटी पूर्णविराम दिलाय. पण
गंगा, यमुना, ये नदियों के नाम है। गंगा, कॉमा, स्वल्प विराम, यमुना स्वल्प विराम, सरस्वती स्वल्प विराम, कावेरी स्वल्प विराम, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. म्हणजे वाक्यात काय सांगितलेलं आहे? या एकाच म्हणजे नद्यांची नावं सांगितलेली आहेत वेगवेगळ्या. म्हणजे गंगा नदीनंतर स्वल्पविराम, यमुना नंतर स्वल्पविराम, सरस्वती नंतर म्हणजे एकापेक्षा जास्त नद्यांची नावं सांगितलेली आहेत. म्हणून त्या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, श्यामल पुस्तक दे। श्यामल देखो, श्यामल शब्द है, यानी मैंने बताया कि व्यक्ति का नाम है, किसी को आवाज दे के बुलाना है, तो आपको वहाँ पे स्वल्पविराम देना पड़ता है। उदाहरण यहाँ पे भी देखो, गंगा, यमुना, सरस्वती मैंने जो बता दिया है, वही उदाहरण आगे भी ले लिए हैं। अभी प्रश्न चिन्ह देखो, वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात। आप लोगों को मालूम है WH टाइप क्वेश्चन अंग्रेजी में बोलते हैं। व्हाट, व्हेन, वेयर, हाउ मेनी ये शब्दों से प्रश्न प्रश्नार्थी वाक्य तयार करते हैं। जसे मराठीमध्ये का, किती, केवढा, केव्हा, कसा, कोठे। तर अशा शब्दांनी जेव्हा वाक्य तयार केलेलं असतं, तेव्हा त्याला प्रश्नार्थी, वाक्यात प्रश्नांचा बोध होतो, तेव्हा ते प्रश्नार्थी वाक्य असतं. बघा इथं वाक्यात प्रश्न विचारला असेल, तर वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. म्हणजे वाक्य हे प्रश्नार्थक आहे, हे जेव्हा आपल्याला समजतं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्नार्थी शब्दांचा उपयोग केलेला असतो. म्हणजे या बघा, कोठे, किती, केवढा, कसा, काय अशा प्रकारचे शब्द जेव्हा वाक्यामध्ये आलेले असतात, तेव्हा ते प्रश्नार्थी वाक्य होतं. म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला वापरायचं असतं. बघा उदाहरण इथे एक दिलेलं, तू कोठे गेला होतास? तू कहाँ गया था? कहाँ हिंदी में प्रश्नार्थी शब्द बोलते हैं उसको। तर बघा, तू कोठे गेला होता? कोठे हा प्रश्नार्थी शब्द आहे. तू कोठे गेला होता? म्हणजे तू कहाँ गया था? प्रश्न किया है। किसी एक को प्रश्न किया है, तो वहां पे लास्ट में प्रश्न चिन्ह लगायाने वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह वापरतात. आता तू काय करत आहे? तू केव्हा जाणार आहेस? तू काय खात आहे? अशा प्रकारची वाक्य तयार करून शेवटी प्रश्नचिन्ह वापरलेलं असतं. आता बघा एक महत्वाचा आपण भाग बघूया, उद्गारवाचक चिन्ह। बहुत ही महत्वपूर्ण है। ये बच्चों को जल्दी-जल्दी समझ में नहीं आता है। आता है, लेकिन आप समझ के लेते हैं तभी आता है। मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरतात। यानी अपने मन की जो भावना है, मैंने बता दिया कि अपना दुःख होता है, आनंद होता है, हाँ? तो ये व्यक्त करने के लिए जिस शब्दों का उपयोग करते हैं, डर है, डर एक भावना आहे, आनंद, दुःख, भीती हे भावना आहेत आपल्या मनातल्या. ते व्यक्त करण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग करतो, त्या शब्दानंतर हे आपणाला चिन्ह त्या वाक्यामध्ये लावणं गरजेचं असतं. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह लावतात. बघा आपल्या भावना व्यक्त करताना ज्या शब्दाचा उपयोग केलेला असतो, तेव्हा ते चिन्ह आपण वापरतो. बघा काय आहे उदाहरणार्थ, बापरे! किती मोठा हा हत्ती. बापरे! बापरे म्हणजे काय? डर आहे. म्हणजे भीती आहे. या वाक्यामध्ये भीती आहे. कोणत्या शब्दाने भीती दाखवलेली आहे? बापरे! एखादा हत्ती पाहिल्यानंतर, एखादा साप पाहिल्यानंतर आपणाला आनंद होतो का? नाही, भीती वाटते. डर. हं? हम लोग बोलते बाप रे! किती मोठा हा साप, कितना बड़ा हा साप है, हत्ती है। तो बाप रे शब्द के बाद आप लोगों को उद्गारवाचक चिन्ह लगाया हुआ यहाँ पे दिखाई देता है। या एखादा कुछ गुलाब का फूल दिखाई देता है आप लोगों को, या एखाद सुंदर ड्रेस दिखाई देता, अरे वाह! किती सुंदर फूल आहे, किती सुंदर ड्रेस आहे. याने आपल्याला जेव्हा आनंद होतो, तेव्हा आपण आनंद एखाद्या शब्दाने व्यक्त करतो बघा. अरे वाह! किंवा छान, हं, छान अशा शब्दाने आपण त्या वाक्याची सुरुवात करतो. म्हणून असे शब्द जेव्हा भावना दर्शवणारे वाक्यामध्ये येतात, तेव्हा उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो किंवा उद्गार चिन्हांचा वापर केला जातो. किंवा भीती, बघा एखाद्या वेळेस भीती आहे, दुःख व्यक्त करताना आपण "आई ग" शब्दाचा उपयोग करतो. या एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही, नावडती गोष्ट आहे, तेव्हा आपण म्हणतो "छे, छे, हे मला आवडत नाही." "छे, छे" शब्दाचा वापर करतो. एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं अभिनंदन, "शाबास, तू हुशार आहेस." अशा प्रकारच्या शब्दांचा आपण उपयोग
करतो तेव्हा या शब्दानंतर आपल्या मनातल्या भावना दाखवणाऱ्या शब्दानंतर आपण अशा प्रकारच्या विरामचिन्हांचा उपयोग करतो. आता बघा एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? अवतरण चिन्हाचे 2 प्रकार आहेत. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. त्याचे 2 प्रकार आहेत. बघा कोणते आहेत? पहिला एकेरी अवतरण चिन्ह बघूया. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. म्हणजे कुछ शब्द होते हैं, वो शब्दों के ऊपर हम लोग ज्यादा जोर देके बोलते हैं. वंदे मातरम, चले जाओ, ऐसे कुछ शब्द होते हैं, उसके ऊपर ज्यादा जोर देकर हम लोग बोलते हैं. त्या शब्दावरती ज्यादा जोर देऊन जेव्हा बोलतो. एकेरी अवतरण शब्द, एकेरी अवतरण चिन्ह 1 किंवा 2 शब्दांसाठी वापरलं जातं. परंतु दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण वाक्यासाठी वापरलं जातं. हे लक्षात ठेवा. एकेरी अवतरण चिन्ह हे फक्त आणि फक्त 1 किंवा 2 शब्दांसाठी वापरलं जातं आणि दुहेरी अवतरण चिन्ह हे पूर्ण वाक्यांसाठी वापरलं जातं. म्हणजे ज्या शब्दावरती जोर देणार आहोत ते 2 शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये आपल्याला घ्यायचे. बघा गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. तर चले जाओ ये 2 शब्द है, उसके ऊपर ज्यादा जोर दिए. गांधी जी ने चले जाओ की घोषणा की, तो चले जाओ ये 2 शब्द है, वो हम लोगों को दिखाने के लिए एकेरी अवतरण चिन्ह का उपयोग किया है. यहाँ पे देखो औरंगाबाद है ऐतिहासिक शहर है. औरंगाबाद एक ही शब्द है. तो औरंगाबाद शब्द जो शहर है उसका नाम बताने के लिए उसके ऊपर ज्यादा जोर दिया है. इसलिए औरंगाबाद जो शब्द है उसको एकेरी अवतरण चिन्ह में लिया है. यानी पढ़ने वाले का फोकस उसके ऊपर होना चाहिए, वो शब्द के ऊपर होना चाहिए. इसलिए आप लोगों को वहाँ पे वो बताने का काम किया है. स्वच्छ भारत, सुंदर भारत, ये दोनों 2 शब्द के ऊपर ज्यादा भार दिया. देखो स्वच्छ भारत और सुंदर भारत. इसीलिए आपको 1 किंवा 2 शब्दावरती ज्यादा भार देऊन आपण जेव्हा बोलतो तेव्हा एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतात. आता दुहेरी अवतरण चिन्ह बघा, बोलणाऱ्या तोंडचे शब्द दाखवताना हे चिन्ह वापरतात. म्हणजे बघा हम लोग जैसे बोलते हैं वैसे लिखते हैं, लेकिन वो वाक्य जैसा कि वैसा दिखाने का काम करते हैं. समझ लो मैं बोल रहा हूँ और मैं बोल रहा हूँ, क्या बोल रहा हूँ वो आगे आप लोगों को वाक्य में दिखाई देता है. तो उस समय आप लोगों को दुहेरी अवतरण चिन्ह का उपयोग करते हैं. जैसे कि शरद म्हणाला, शरद म्हणाला के बाद स्वल्प विराम है. और उसके बाद आगे एक वाक्य देखो, मी सहलीला येईन, शरद म्हणाला, स्वल्प विराम, मी सहलीला येईन, यानी मैं पिकनिक के लिए आऊंगा. मी सहलीला येईन, यह किसमें लिया है? डबल अवतरण चिन्ह में, यानी दुहेरी अवतरण चिन्ह में वो वाक्य लिया है. तो आपको पता चला कि समझ में आया होगा कि एकेरी अवतरण चिन्ह का उपयोग कब करते हैं और दुहेरी अवतरण चिन्ह का उपयोग कब करते हैं. एकेरी अवतरण चिन्ह एक या एक से 2 शब्दों के ऊपर ज्यादा जोर देके बोलते हैं, महत्वपूर्ण शब्दों के ऊपर जोर देके बोलते हैं, तो तभी एकेरी अवतरण चिन्ह का उपयोग करते हैं. और दुहेरी अवतरण चिन्ह का उपयोग पूरे वाक्य के लिए किया जाता है. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बोलणं जसंच्या तसं दाखवलं जातं तेव्हा हे चिन्ह वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण राहिलेला जो भाग आहे तो पुढच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत. 1-2-3 विरामचिन्हाचे प्रकार राहिलेले आहेत. तुमचे जे डाउट्स आहेत ते डाउट्स तुम्ही विचारू शकता. डाउट्स हम लोग क्लियर करेंगे. हेलो टीचर. बोलो बेटा. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. बोलो टीचर. शहद मडाला मतलब क्या हुआ बेटा? शहद मडाला मुझे समझ में नहीं आया, आपका उच्चारण समझ में नहीं आ रहा है. टीचर उसमें दिया था थोड़ा आगे में. क्या दिया था? शहद मडाला. नहीं, मुझे उच्चारण ही आपका समझ में नहीं आया बेटा. सर जी क्या बोल रहे हो? दिखाई दे रहा है पीपीटी? हाँ टीचर दिख रहा है. शरद यानी नाम है बेटा. शरद मनाला ने, शरद ने कहा, शरद ने बोला कि मैं पिकनिक जा रहा हूँ. म्हणजे शरद एखादा व्यक्ती बोलता है या एखाद बच्चा बोलता है
तो उसका वाक्य जैसा कि वैसा दिखाते हैं। समझ में हाँ आया बेटा? यहाँ हाँ पे हम टीचर। लोग लड़की का भी नाम ले सकते हैं। मीना मनाली, मी सहलीला येईन। राजू मनाला, मी सहलीला येईन। है कि नहीं? तो शरद नाम है बेटा वो। हेलो टीचर। बोलो बेटा। टीचर दुहेरी अवतरण चिन्ह फिर से बता दो। दुहेरी अवतरण चिन्ह हम लोग जैसे बोलते हैं वो वाक्य जैसा की वैसा लिखते हैं। आता बघा, मी तू काय विचारलं, आपने क्या पूछा? सर अवतरण चिन्ह के बारे में बताइए। तर आता बघा, या ठिकाणी एखादा व्यक्ती बोलतो आहे, एखादा व्यक्ती बोलतो आहे की बघा इथं उदाहरण दिले मी, शरद म्हणाला, शरद ने क्या बताया की मैं पिकनिक आ रहा हूं. किंवा एखादा मुलगा म्हणतो, राजू म्हणाला मला आंबा खूप आवडतो. म्हणजे पूर्ण वाक्य जसेच्या तसं लिहिलेलं असतं, ते वाक्य डबल अवतरण चिन्हामध्ये घेतलेलं असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बोलणं जसंच्या तसं घेतलेलं असतं तेव्हा डबल अवतरण चिन्हाचा उपयोग होतो. ठीक आहे बेटा? हाँ टीचर। इथं बघा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला डबल अवतरण चिन्हाचं. बघा, हे 3 उदाहरण आहे तिथं. बाई म्हणाल्या, बाई आणि मॅडम. बाई म्हणाल्या. आता इथं डबल अवतरण चिन्ह कसं वापरायचं बघा. बाई म्हणाल्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे? स्वल्पविराम द्यायचा आहे. स्वल्पविराम माहिती आहे तुम्हाला? स्वल्पविराम सांगितला मी. स्वल्पविराम दिल्यानंतर उद्या शाळेला सुट्टी आहे, म्हणजे उद्यानंतर उद्यापासून आपल्याला काय करायचं आहे? डबल अवतरण चिन्ह वापरायचं, म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह आहेपर्यंत वापरायचं आहे आणि तिथं पूर्णविराम द्यायचा आहे. पूर्णविराम दिल्यानंतरच तुम्हाला अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे बघा, पुरा करणं आहे. तर उद्या शाळेला सुट्टी आहे हे तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घ्यायचं आहे. आता मीना म्हणाली मी सहलीला येणार नाही. मीना मनाली के बाद स्वल्पविराम देना है, मी सहलीला येणार नहीं है, दुहेरी अवतरण चिन्ह में लेना है. लेकिन लास्ट में फुल स्टॉप देने के लिए बोलना नहीं. फुल स्टॉप यानी पूर्ण विराम. आता बघा, गुरुजी, गुरुजी यानी शिक्षक. शिक्षक म्हणाले के बाद कॉमा लगाना है और उसके बाद मुलांनो भरभर चाला यानी फास्ट चलो. तो ये वाक्य जो है वो वाक्य डबल अवतरण चिन्ह में यानी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घ्यायचं आहे. धन्यवाद. और किसी को डाउट है? सर जी, हेलो. हेलो सर जी, मेरा आवाज आ रहा है? सर अपूर्ण चिन्ह बताइए ना। क्या बेटा? अपूर्ण चिन्ह। अपूर्ण विराम बोलते हैं बेटा, अपूर्ण विराम. यस सर। एक मिनट दिखाता हूँ आपको अपूर्ण विराम किसको बोलते हैं. अभी तो मैंने बता दिया है. यह अपूर्ण विराम है. देखो, पूर्ण विराम यानी एक फुल स्टॉप होता है और अपूर्ण विराम यानी 2 होते हैं. जैसे मैंने उदाहरण आपको दिया था, पुढील उदाहरणे सोडवा. इसके आगे हम लोगों को कुछ ना कुछ बोलना है, अभी उदाहरण बताना है. यहाँ पे दिया है देखो, भारतामध्ये मुख्यतः 3 ऋतु आहेत. वाक्य पूरा हुआ है क्या? नहीं हुआ. वाक्य हम लोगों को उसके आगे भी कुछ बताना है. कौन से 3 ऋतु है? उन्हाळा, पावसाळा और हिवाळा. उसके बाद देखो, त्या गावाला जाण्यासाठी 3 प्रकारची वाहने उपलब्ध आहेत. आहेत के बाद ये आपको यहाँ पे दिखाई नहीं दे रहा है, लेकिन अपूर्ण चिन्ह मैंने दिखाया है, कट हो गए हो. उसके बाद आप लोगों को कौन से साधन है जाने के लिए, आने जाने के लिए? तो दिखाया देखो, बस, रेलवे, विमान. आपको आगे कुछ ना कुछ बताना है, वाक्य पूरा नहीं हुआ है, इसलिए वो आप लोगों को ये विराम का, अपूर्ण विराम का उपयोग करते हैं. हेलो सर, गुड मॉर्निंग बोलो सर. बेटा. हाँ बोलो बेटा. सर 7वां बताओ ना सर, 7वां. आपको 7वां, एक यस सर. मिनट. ये देखो अवतरण चिन्ह है बेटा. अवतरण चिन्ह मैंने बताया ना, एकेरी अवतरण चिन्ह और दुहेरी अवतरण चिन्ह, जिसको अंग्रेजी में हम लोग सिंगल इन्वर्टेड कॉमा, डबल इन्वर्टेड कॉमा बोलते हैं.
आपको पता है ना सिंगल इन्वर्टेड कॉमा और डबल इन्वर्टेड कॉमा? यस सर। हाँ, तो सिंगल इन्वर्टेड कॉमा कब यूज करते हैं, यानी एकेरी अवतरण चिन्ह कब यूज करते हैं? जब हम लोगों को दो या एक दो शब्दों के ऊपर ज्यादा फोकस करते हैं, चले जाओ, वंदे मातरम, ऐसे कुछ शब्द होते हैं। जब वो शब्द हम लोग फोकस उसके ऊपर करना है तो सिंगल इन्वर्टेड कॉमा यानी एकेरी अवतरण चिन्ह का उपयोग करते हैं। हाँ? और डबल इन्वर्टेड कॉमा कब यूज करते हैं? तो अभी मैंने बता दिया था, देखो डबल इन्वर्टेड कॉमा, शरद म्हणाला मी सलीला येईन, यानी कौन बोल रहे हैं उसका मुंह का जो वाक्य है जैसा कि वैसा दिखाना, उसको हम लोग बोलते हैं कि डबल अवतरण चिन्ह। समझ में आया बेटा? हेलो टीचर। बोलो बेटा बोलो। सर टीचर सहरीला मतलब? हाँ, सहल यानी सर पिकनिक, पिकनिक पिकनिक बोलते हैं। यात्रा करते हैं ना, यात्रा करने के लिए जाते हैं, पिकनिक। हाँ टीचर। हाँ। ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील सर्वात महत्वाचा जो घटक आहे विराम चिन्हे, याचा आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आणि ही विराम चिन्ह आपल्याला समजले असतील अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।